नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. प्रत्येकाला एक प्रश्न पडला असता की वाचायचं काय, नेमकं आता सुरुवात कशी करायची, बेसिक पासून सुरुवात कशी करायची, येणाऱ्या आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये शिक्षक कसं व्हायचं, हे आपल्या जे ध्येय आहे ते साकार करणारा हा व्हिडिओ आहे. पुस्तकं खूप महत्वाची आहेत मित्रांनो. जीवनामध्ये पुस्तकाशिवाय बदल अशक्य आहे. आपण शिक्षक आहोत, आपल्याला सुद्धा माहितीच आहे. पण पुस्तकं वापरत असताना आपल्याकडे एक कन्फ्युजन असतं. बाजारात जायचं, टीईटीचं पुस्तक द्या म्हणायचं, टीईटीचं एक पुस्तक देतं त्यानं, जे विकत नाही ते देतं आणि आपण ते घेऊन येतो, त्यालाच भरडत राहतो. नोकरी सोपी राहील नाही मित्रांनो. विषयानुसार व्यवस्थित जो व्यक्ती अभ्यास करेल तोच आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये आपलं नाव कमवेल. त्याच्या नावापूर्वी टीआर, डॉक्टरला जसं डीआर लागतं तसं याला टीआर लागणार आहे, टीचर म्हणून टीआर लागणार आहे. आणि ते टीआर लावायचं असेल तर लवकरात लवकर जाऊन थोडे आज 2 घ्या, परवा 4 घ्या, असं थोडे पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात केली तर आगामी काळामध्ये तुम्हाला नक्कीच यश प्राप्त करता येणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे बॅच चालू आहे. तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आत्ताच नुकती 23 तारखेपासून बॅच चालू झालेली आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर आपल्याकडे लाईव्ह क्लास आहेत. सगळ्यात महत्वाचं हंगामी नाही, आली टीईटी आली गेली गर्दी असं नसते आपलं. 2021 जुलै पासून ते आज तागायतपर्यंत टीईटीची कंटिन्यू बॅच आहे. आपली कंटिन्यू बॅच चालू असतात. कंटिन्यू तुम्ही कधीही ऍडमिशन करू शकता. फक्त परीक्षेच्या पूर्वी येऊन पास होण्याचे स्वप्न बघू नका, कारण एवढी पण परीक्षा हलक्यात घेऊ नका मित्रांनो. आता पुस्तकाकडे काय काय गरजेचं आहे बघा. लाईव्ह क्लास, रेकॉर्ड आणि मित्रांनो प्रॉपर जे की विद्यार्थ्यांना एकदम सोयीस्कर ठरावं यासाठी नोट्स सुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत. तुम्ही या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून क्लास लावू शकता मित्रांनो. क्लासच्या विद्यार्थ्यांना नोट्स फ्री मध्ये दिल्या जातात. ठीक आहे, ऍपवरच. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पुस्तकं वापरत असताना सर्वात प्रथम टीईटी तुम्ही परीक्षा देणार आहात तर टीईटी परीक्षेसाठी पुस्तकं आणि टेट एक्झाम साठी पुस्तकं सारखेच ठेवायचेत आपल्याला. त्याच्यामध्ये वेगळा काही बदल करायची गरज नाहीये, लक्षात ठेवा. कारण आतापासूनच आपण टेटचं ध्येय ठेवायचे. टीईटी पास तर झालंच पाहिजे, गॅरंटी की 7. टेट एक्झामला सुद्धा चांगले गुण येतील या दृष्टीने पुस्तक लिस्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, पहिला जो काही सब्जेक्ट आहे आपला लँग्वेजचा आणि तो आपण निवडलाय मराठी. त्यासाठी पुस्तक वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. बाळासाहेब शिंदे सरांचं. आणि तुम्हाला एकदा आयुष्यामध्ये एकदा दोनदा आउट ऑफ जर मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला मोरा वाळिंबे सरांचं सुद्धा पुस्तक वाचावं लागेल बाबांनो. कारण या पुस्तकात ज्या गोष्टी नाहीत त्या या पुस्तकामध्ये मिळतात. मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वाचावं लागेल. ठीक आहे. इंग्रजीसाठी फक्त एकच पुस्तक सांगतो, त्याच्यातूनच व्यवस्थित टॉपिक नुसार अभ्यास करा. ते आहे मित्रांनो कोणतं, तर ते पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरण. यस, वापरू शकता, काहीच अडचण नाही. सुंदर पुस्तक डिझाईन केलेलं आहे. टीईटी परीक्षेसाठी बरेच प्रश्न जशाला तसे आलेले दिसून येतात. हे 2 पुस्तकं तुम्हाला लँग्वेज साठी वापरायचे. लँग्वेज मध्ये तुम्हाला जेव्हा टीईटी परीक्षेला 60 गुण विचारले जातात, 40+ कसे गुण येतील इथे बघा बरं का. कॅल्क्युलेशन सुद्धा सांगतो. 40+ लँग्वेज मध्ये मार्क मिळवायचे आहेत. तो विद्यार्थी प्लस मध्ये राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं हलक्यात घेऊ नका. टीईटी परीक्षेला बुद्धिमत्ता पण विचारतं, गणित पण विचारतं आणि भूमिती पण विचारतं. तो म्हणजे फर्स्ट पेपर असो किंवा सेकंड पेपरचा कोणता पेपर असो, मॅथ सायन्सचा पेपर असो, अंक गणित साठी पुस्तक 2 पुस्तकं वापरायचे. दोन्ही पुस्तकं पंढरीनाथ राणे सरांची जर वापरलात, थोड्याशा चुका आहेत मध्ये, पण आपल्याला जे आवश्यक आहे त्याच्यात स्पेसिफिक चांगलं दिलेलं आहे. पंढरीनाथ राणे, बुद्धिमत्ता असू द्या किंवा गणित असू द्या, पंढरीनाथ राणे सरांचं दोन्ही पुस्तक वापरला तरी चालतं. याला एक ऍडव्हान्स मध्ये, याच्यामध्ये विद्यार्थी काय अपेक्षा करतो, पुस्तकातलंच आलं पाहिजे. मित्रांनो शक्य नाही. गणित विषय प्रॅक्टिकली विषय, याचा सराव खूप महत्वाचा असतो. याला पुस्तकातलं न येता
1 2 3 4 पुस्तकं चाललात तरीही तुम्हाला याच्यामध्ये मार्क येत नाही. त्यासाठी क्लास खूप महत्वाचा ठरतो. आणि आपण कसं शिकवतो, आपले विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील, गणित विषय आपल्याकडून कसा शिकवला जातो, बुद्धिमत्ता विषय कसा शिकवला जातो, डायरेक्ट ब्रेन मध्ये जातो का ब्रेनच्या पलीकडे जातो, हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जे काही स्पेसिफिक आहे, महत्वाचं आहे, ट्रिकच्या माध्यमातून शिकवलं जातं. आता या विषयामध्ये सुद्धा 20+ मार्क कसे येतील या दृष्टीने टीईटी परीक्षेला आपलं ध्येय असलं पाहिजे. त्यानंतर विषय येतो बालमानसशास्त्र. शक्यतो फडके प्रकाशनचे पुस्तक वापरा मित्रांनो. याला फडके प्रकाशन, आपण या फडके, निराली प्रकाशन आणि बाजारात आलेले जे काही स्पर्धा परीक्षा डिपेंड पुस्तक आहेत त्याच्यातून प्रॉपर नोट्स काढलेले आहेत, क्लासच्या माध्यमातून ते आपण प्रोव्हाइड करतोयच, त्यात काही विषय नाहीच. त्यानंतर विषय येतो अंकगणित झालं, बालमानसात परिसर अभ्यासच. इथं कार्यक्रम खूप अवघड आहे. या विषयातून अपेक्षा कमी ठेवा. शक्य झालं तर 4थीचं पाठ्यपुस्तक इतिहासाचं, त्यानंतर 7वी 8वी 9वी 10वी पाठ्यपुस्तक विज्ञान, इतिहास, भूगोल आणि पंचायत राज याचे पुस्तकं तुम्हाला रेफर करावे लागतील. याच्यातून आउट ऑफ मार्क मिळवण्याची अपेक्षा व्यक्त होत नाही आणि करू पण नका. मला म्हणायचं या विषयात 10च मार्क घ्या तुम्ही. या विषयामध्ये 10च मार्क घ्या टीईटी सारख्या परीक्षेला. आता बालमानसशास्त्रामध्ये तुम्ही 25 पर्यंत पोहोचावं लागेल रे बाबा. सेफ स्कोर येऊन जाईल. 40 20 60 झाले, 60 आणि 25 85 झाले, 85 10 95 झाले. आपली टीईटी परीक्षा क्रॅक करायला हे पुस्तकं कारणीभूत ठरणार आहेत. आणि या पुस्तकातून व्यवस्थित अभ्यास केला तरच परीक्षेला कुठलीच अडचण येणार नाही. आता मी सांगतो, अंकगणित विषय असेल तुमचा, मॅथ सायन्स वाल्यांना अंकगणित आहेच, त्या विद्यार्थ्यांना काय करायचं, अंकगणित करत असताना जिओमेट्री पण आणि रिझनिंग पण लक्षात घ्यायचे. नाते संबंध रिझनिंगचा प्रश्न आहे, हमखास येतो. कालमापन रिझनिंगचा प्रश्न आहे, हमखास येतो. आरशातील प्रतिमा येतो, घड्याळ येतो. हे रिझनिंगचे टॉपिक सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. इकडे नफा तोटा शेकडेवारीवर हमखास प्रश्न, काळकाम वेगवर हमखास क्वेश्चन, रेल्वे संकीर्ण उदाहरण हे विचारलं जातं. याचा लागतो तो सराव. आणि हा विषय आपल्याला टेट मध्ये चांगले गुण घेऊन देणार आहे, लक्षात ठेवा. कोणता? गणित आणि बुद्धिमत्ता. आणि हे पुस्तक आपल्याला लाईफ टाईम आपल्या सोबत ठेवायचे, कारण जोपर्यंत आपण शिक्षक भरतीला सामोरे जात नाही तोपर्यंत. ठीक आहे. त्यानंतरचा विषय आहे सामाजिक शास्त्रवाले. हे सामाजिक शास्त्रवाले काय करतात माहिती आहे का? सोशल सायन्स वाले पुस्तकं कोणते वापरावं? मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध नाही, एकच पुस्तक पाहिजे सर असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला पाठ्यपुस्तकं चाळून प्यावं लागेल. इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, परिसर असेल, सगळे जे काही पाठ्यपुस्तक आहेत चाळून तुम्हाला यामध्ये या 60 मार्कापैकी मार्क मिळवायचे आपल्याला साधारण 40 गुण. म्हणजे तुमचं काय होतंय बघा, इथे 40 मिळवलात, सामाजिक शास्त्रात 40 मिळवलात, लँग्वेज मधले 40, दोन्ही लँग्वेज मधले 40, सामाजिक शास्त्रामधले 40, बालमानसशास्त्र मधले पण 20 मार्क मिळवलात, 80 20 100 पर्यंत आपण आरामशीर जाऊ शकतो टीईटी परीक्षेला. पण तुम्हाला 10वी पासून गणित हा विषयाचा काही संबंध नसतो. त्यांनी मला एकच सांगायचंय, ह्या गणिताचं, अंकगणित व बुद्धिमत्ताचं शिक्षक वरती डोक्यात ठेवून थोडा थोडा सराव करत राहा. आतापासून 1 तास देत चला. नाही देता आलं क्लास लावून टाका. रोज 1 तास मला गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचंय या दृष्टीने पावलं टाका. आणि विशेष म्हणजे सामाजिक शास्त्र या विषयाचं मेरिट मॅथ सायन्स पेक्षा जास्त लागतं का? तर याच्यात सुद्धा हुशार विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. इकडे विद्यार्थी कमतरता दिसते, मॅथ सायन्स पेक्षा सुद्धा मॅथ सायन्स मध्ये सामाजिक शास्त्रवाले लोक हुशार आहेत. तुम्हाला टीईटी परीक्षा 30 द्यावी लागते. मॅथ सायन्स वाले टीईटी परीक्षा सामाजिक शास्त्राची सुद्धा देऊ शकतात. पण तुम्ही पळवाटा काढू नका, कारण तुमचा पिच्छा हा सब्जेक्ट कुणीही घेऊ द्या परीक्षा, हा सब्जेक्ट पिच्छा सोडणार नाही. शेवटी एक मुद्दा बोलतो, परीक्षा कधी होणार आहे मित्रांनो? टीईटी परीक्षेचा अंदाजित वेळापत्रक ऑक्टोबर आहे आणि कोर्टाच्या निर्णयानुसार सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये टीईटी घ्या आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये टेटची जाहिरात आणा असं म्हणण्यात आलेलं आहे. पण परीक्षा थोडीशी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पुढलं 1 वर्ष दोन्ही परीक्षा क्रॅक करायच्या तुम्हाला, या दृष्टीने जे विद्यार्थी पावलं टाकतात त्यासाठी हा नंबर आत्ताच सेव्ह करून ठेवा. आणि क्लास लावायची इच्छा असेल, फ्लो मध्ये गॅरंटीसह पास व्हायची इच्छा असेल, त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच व्हॉट्सअप करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि मागच्या व्हिडिओला भरपूर विद्यार्थ्यांनी दाद दिली. काही विद्यार्थी सर तुमचा रोज व्हिडिओ टाका, आम्हाला कंटाळा येत नाही, आम्हाला एक मोटिवेशन भेटतं असे सुद्धा म्हणतात. त्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेळोवेळी अपडेट देतच राहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.